नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण इथे डोसा इडलीचा घरगुती पद्धतीने पीठ बनवणार आहोत। हे आंबवणीचं पीठ आहे, हे बघू शकता। अशा प्रकारे मस्त रात्रभर मी ठेवलं होतं फुलण्यासाठी, तर ते छान फर्मेंट पण झालं आहे, तुम्ही बघू शकता। तर चला तर ह्याचं प्रमाण बघूया। इथे या वाटीने 3-3.5 वाट्या मी हे राशनचे तांदूळ घेतले आहेत। राशनचे तांदूळने डोसा इडली अगदी छान होते, तुम्ही नक्की करा। किंवा तुम्ही त्या जागी तुमच्या घरातला जो तांदूळ असेल तोही वापरू शकता। इथे 3.5 वाट्यासाठी मी 1.5 वाटी इथे उडदाची डाळ घेतली आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे। या प्रमाणात इडली डोसा करा, तुमचा डोसाही तुटणार नाही आणि तुमची इडलीही मस्त मऊच होणार। यात अनेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्यात तुम्ही पोहे टाकलेत, मेथीचे दाणे टाकलेत, पण मी जे सांगते त्याच्यामध्ये तुम्हाला काही इतर गोष्टी टाकण्याची गरज नाही आहे। तुम्ही हे एकत्रच भिजवून ठेवा। ह्याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे, इथपर्यंत धुवायचं आहे की आपल्याला त्यातली डाळ व तांदूळ दिसू लागतील। आता यात बऱ्याच प्रमाणात घाण असते, तर आपल्याला ह्याला 3 ते 4 किंवा जवळजवळ कधी तर 5 ते 6 वेळाही धुवावे लागते। आता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। जवळजवळ आपल्याला पाण्यामध्ये डाळ आणि दिसते, थोडंसं 1-2 इंचावर असं पाणी तरंगेल इतकं आपल्याला पाणी त्यात ॲड करून ठेवायचं आणि जवळजवळ 7 ते 8 तास हे भिजत घालायचे। जे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून घ्या आणि 3-4 तासातही छान हे भिजून निघतं। आता मी हे दुपारी 2 वाजता भिजवलं होतं आणि आता हे रात्रीच्या 7, 8 किंवा 11 वाजताही तुम्ही वाटून घेऊ शकता। हे इतकं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि पाण्याचा शक्य तेवढा कमी वापर करायचा आहे। आता या प्रमाणात मी जवळजवळ 1.5 चमचा मिठाचा घालते। कोणी मीठ नंतर घालतं, पण मी रात्रीचं जेव्हा ह्याला आंबवायला ठेवते, फर्मेंट करायला ठेवते, तेव्हाच मी मीठ घालून पूर्ण ह्याला फेटून घेते। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा प्रकारे नक्कीच तुम्ही घरी करा, तुमचं प्रमाणही अचूक होईल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नेक्स्ट टाईम नक्कीच सांगता की मस्त झाला होता आमचा डोसा आणि मस्त झाली आमची इडली। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। आणि ह्याला रात्रभर मी ठेवलं होतं। रात्रभर समजा तुम्ही 11 वाजता वाटलं तर सकाळी 7-8 वाजताही करताय तरीही छान हे फुलून येतं। आता हे डोसा तयारसाठी पीठ आपलं तयार आहे। व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।